आज मी बनवणार आहे चण्याच्या डाळीचे पराठे। तर बघू शकता मी इकडे चण्याची डाळ स्वच्छ पाण्याने भिजवलेली डाळ आहे, रात्री मी भिजवून ठेवलेली आहे। आता आपल्याला जास्त शिट्टी नाही, एकच शिट्टी घ्यायची आहे कारण की चांगली भिजलेली आपली डाळ। त्यासाठी मी इकडे काही साहित्य घेतले, थोडासा लसूण घेतलाय 4 ते 5-6 पाकळ्या, थोडासा अद्रक आहे, जिरे आहे, 2 हिरवी मिरची आहे, 4 तिखट लाल आपल्याला जितकं तिखट हवं आहे त्यानुसार, आणि एक 5-6 आपलं मिरी आहे, काळी मिरी। आता मी हे सगळं यात घालणार आहे। हे सगळं घालायचं आपल्याला यात कुकरमध्ये शिजवायला। आता यात आपण पाणी घालूया। पाणी पण जास्त नाही, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, आणि आपल्याला एक शिट्टी आता याची काढून घ्यायची। बघू शकता मी इकडे ती चण्याची डाळ जी बॉईल केलेली होती कुकरमध्ये, ती मी थोडी मिक्सरमध्ये अशी जाडसर वाटून घेतली। जास्त चिकचिक पण नाही करायची आणि हे पण नाही, थोडी अशी जाडसर। आता मी यात फक्त थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे। आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपण चवीनुसार मीठ घालू शकतो। आता मी यात थोडंसं धना पावडर घालणार आहे, जास्त नाही घालायची, जराशी चिमूटभर अशी। थोडीशी हळदी पावडर, हळदी पावडर पण आपल्याला थोडीशीच घालायची, जास्त नाही। आणि यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घेऊ। आता हे सारण आपण सगळं एकजीव असं मस्त करून घेऊ। बघू शकता मी मस्त असं पिठामध्ये ते घातलेलं आहे सारण आपलं, आणि असं अलगत अलगत आपल्या पराठ्यासारखीच असे लाटून घ्यायचा पराठा। खूप छान असा होतो चण्याच्या डाळीचा पराठा। आता आपण थोडंसं तेल खाली टाकून घ्या। मस्त असं आपण तेल घालून घेऊ आणि मस्त असा वर खाली करून व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं। बघू शकता असं व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे, आणि यामध्ये आपल्याला सार भरून लाटून घ्यायचं आहे। आपल्याला जितका हवं आहे तितका सार आपण व्यवस्थित घालून घ्यायचं आहे। आपण इकडे पराठा पलटी मारायची। मस्त असा खरपूस एकदम भाजून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून कच्चा नाही वाटला पाहिजे आणि सारणही आपलं आतलं छान हे झालं पाहिजे। मी आता काढून घेते। आपण हे स्लो करू आणि आपण हे भरून घेऊ। मस्त असं अलगद अलगद हाताने त्याला दाबून घ्यायचं थोडं, जेणेकरून फुटला नाही पाहिजे आपला पराठा। खूप छान असा होतो चण्याच्या डाळीचा पराठा, तुम्ही करून बघा। आपण अलगद हाताने एकदम लाटायचं आहे, खूप जास्त असं जोर टाकायचं नाही आहे पराठ्यावर, ते एकदम असं अलगद फिरवायचं। चारी पण बाजू व्यवस्थित अशी हलक्या हाताने लाटत जायचं। सेम आपल्या बटाट्यासारखा आहे, पण तो बटाट्याचा आहे आणि हा चण्याच्या डाळीचा आहे। एकदम हलक्या हलक्या हाताने थोडं असं लाटायचं, जास्त जोर घालायचं नाही आहे, नाही तर मग तो फाटला जातो। एकदम अलगद हात फिरवायचा, घालून घ्या। तसं भाजून घ्यायचं आपल्याला, दोन्ही साईड एकदम खूप जाळायचे पण नाही। मस्त असं तेल लावून खालनं वरनं दोन्ही साईड व्यवस्थित भाजायचे, असे कच्चं नाही राहिले, पण काट असे व्यवस्थित दाबून घ्यायचे।
बघू शकता आपल्या चण्याच्या डाळीचे पराठे रेडी आहे. आणि हो, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. मला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि हो, प्लीज मला तुमचा खूप सपोर्ट पाहिजे आहे, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा. माझ्या सबस्क्राईबवरती चॅनलवरती जाऊन हे करा आणि खरंच मला हे करा. थँक्यू सो मच.